इतक्या बैलाची वासरी बर वासरू चौकाला पेटीला मजबूत झाली पिंड झाली ती वासरी ही वासरी ह्या गायचं काय हां कालवड हा खोंड ह्या गायचा दूध त्यांनाच का सगळं दूध पोरापेक्षा पोरगी लय जोरात झाली हा पोरीचा नादच करायचं नाही पण बिन तुझं चवाळी शेंगड हा चवळीच्या शेंगगत मागणं सगळी शुद्ध तरी फोंडावणी पिटीला जाईल नाही का पण शेवटी खोंडाचा अंग ते अंगच नर आहे शेवटी नर आहे खोंड शेवटी वासरी दाताला लावला असं आता हां एक दात पडलाय गया काढा ह्या बैलाकडनं हे पहिलं ती जातच नाही आता राहायची तात्या आपली भरवा घे कालवडी भरवा आहे दोन्ही आता बैल गया घेऊन जाऊ ना कुठं लई जातीचा बैल आहे हां आता काय करा आता घरचा बैल आहे याचं बी तयार करा बैल मागून मिळायचं नाही जात मागून मिळायची नाही हां नशिबान दोन्ही बैल चांगली लागली तात्या ते बी घेतलाय घेतलाय कधी घेतलाय ते घेतलाय 15 दिवस झाले कुठनं शेतकऱ्याकडनं घेतलं का बाजारातनं नाही येते शेजार बैल चाबरा दिसते बारक लय बाजार दात लावलाय का दात लावला हां असं बगलला काढलं म्हणजे ऐकत नाही हां पण आवताला ही समजायला झोपला कडवाड जातीचा आहे बैल पेटीला सुद्धा आहे ती अवयवाला पण सुद्धा शरीराला पण सुद्धा आहे ती अरे निघे बैलाला काय पोट आहे दात आहे ना दुसरा झाला हां त्या गाया घरच्या नाही त्या हां त्या गाईला खोंड झाले पण जात आणि हिला कालवड झाली मारत नाही नाही नवीन माणसाला करणार हां